ओले 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 चोनले ओले माझे चोनलेले ओले माझे बाल बाल माझे ओले 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 ओ ओले ए पॉपिन्स तू काहून आला इकडं आईनं डबा दिलाय. आईने डबा दिला काय दिलं डब्यात पॉपिन्स. बसा मी चहा टाकते. ए पोरा तू जरा खेळून ये हा. चहा टाकेल आता खरंच. खुर्चीने बाळाशी लग्न केलं की काय? झाले कधी माझ्या माहेरची माणसं आहेत आत्ता चालीत जा त्यांना चहा देऊन ये. हा तुझे मी नाही. माझ्या माहेरची माणसं आहेत गप जायचं. अरे तुम्ही ते सगळा गेमच उलटा करून टाकलं रे. कसं काय रे? कारण आम्ही पण सैराट पाहिलाय. नागराज सर आता मी तुमच्याकडे येणार आहे. खरं तर नागराज मंजुळे या यशानंतर किती बदलले किंवा काय फरक पडला आयुष्यात? मला तर काही असं वाटत नाही, पण माझ्या आयुष्यात जे घडत होतं आणि म्हणजे सैराट म्हणजे त्याला काय कशा पद्धतीनं त्याची तुलना करता येईल किंवा उपमा देता येईल. ते एक महापूर असतो ना, तर त्यानं सगळं माझा गाळ माझ्या काठावरची सगळी झाडं झुडपं सगळीच धुवून काढली. आपण तसेच असतो आणि सभोवताल बदलतं. आमच्या घराच्या शेजारी खूप दिवस आत्तापर्यंत लोक मुलं यायची नाचायची आणि झिंगाट गाणं लावायची नाचायची. तर आम्हाला वाटतं, अरे जावा आता काय झालं. किंवा दारात माझ्या घरात फ्लॅटमध्ये बेल वाजली की सगळ्याच्या आधी हॉलमधून मी पळून जातो. हे असतील तर हे पळून जातात आणि आतले बाहेर येतात, कारण की अननोन लोक न विचारता येतात. मग कधी कधी त्यांना वाटतं की हा अराऊंड झाला भेटत नाही, पण तुम्ही किती भेटणार किती बोलणार. आम्ही स्वतःच म्हणत होती की आता करायचं नाही. हवा येऊ द्या नसतं तर आम्ही गेलोही नसतो, कोणी आलोही नसतो. पण हे सगळं जग बदललं आहे, पण मला काय फरक वाटत नाही. मी आहे तसंच आहे. आणि काय बदलायला पाहिजे. आणि एका पिक्चरनं जर आयुष्य बदललं तर मग त्या आयुष्याची गंमत काय आहे त्याला काय. खरं तर तुमच्या सिनेमामध्ये आणखीन एक गोष्ट बघायला मिळते, सिम्प्लिसिटी. खूप साध्या गोष्टी असतात. काय सांगाल, हे कुठून सुचतं? कुठून सुचतं? स्वतःच्या जगण्यातूनच सुचतं. कारण की मी जसं आयुष्य बघितलं आहे जसं सगळं ज्या काही गोष्टी केल्यात, आमची स्टाईल मारणं असेल, प्रेम करणं असेल, तर फिल्ममध्ये माझ्या जगण्यात नेहमी अंतर राहिलेलं मला जाणवायचं लहानपणापासून. आणि म्हणजे परशानं जी विहिरीत उडी मारली आहे, अशा आम्ही विहिरीत उड्या खूप मारायचो आणि परत स्वारी म्हणून बाहेर निघायचं. हे माहिती असायचं की कोण विहिरीत होतं. पण अशी आरची होती कोण आयुष्यात? आता काय त्याला अर्थ नाही कोण होतं काय होतं त्या आरचीला. नेहमी मी दरवेळेस म्हणतो की आपण शाहरुख खान नाही होऊ शकत, तर आपण फक्त परशा होऊ शकतो. तर ते व्हायचा प्रयत्न केला आणि त्या सिंपल गोष्टीच तुम्हाला आवडल्या. काय बंद कराय बसू दे की मला. होय तिथे कुठं
हा? तिथे काय कुठे? परश्या, कसं आहे? मस्त आरती कशी आहे? लय भारी. माझ्याकडचे फॅन येतात माझे. तिथे राहायचं. कोण आहे तुम्ही? हा तुम्ही कोण आहे? झटक्या कोण? झटक्या बाळासाहेब येतात, बाळासाहेब. बाळासाहेब येतात? कुठे आहेत? हा बाळासाहेब येतात? पिक्चर येतोय बाळासाहेब. ओ हो. तर झटक्या हे तुमचं पात्र आहे. हो. काय आहे सिनेमा? काय सिनेमा आमचे निर्माते सांगतील ना. अच्छा, निर्माते, पण ते येणार कधी इथं? आलेत. आले? कुठे आहेत? हे काय अजय सर? ओ असं आहे का? अरे बापरे, हे सरप्राईज आहे आम्हाला. मुळात बाळासाहेबच्या निमित्ताने मी एवढंच आत्ता सांगू इच्छितो, बिकॉज आत्ता आपला तो प्रसंग नाही आहे, पण तरीसुद्धा मी नमूद करण्यासाठी नक्की सांगतो की अगेन तेच हिट झालं ज्या ती स्टोरी जी आहे ती स्टोरी हिट झाली. सिरियसली गिरीशने पिक्चर लिहिलंय, गिरीश कुलकर्णी पहिल्यांदा डिरेक्ट करतो ही फिल्म आणि अमेझिंग झालंय. 5 गाणी आहेत. वा वा, म्हणजे आमच्यासाठी एक नवीन परत एकदा एक गाणं आता रिलीज झालंय. वा वा, मग त्याची झलक तुमच्याकडून ऐकायला आवडेल आम्हाला सर. तुम्ही टाळ्या वाजू शकता. पोर जमली येशीवरती, चर्चा बोरिंग झाली, चल र भावड्या पार्टीला मग पारावरती आली. टपरी महागारीचली क्वार्टर, भावड्याला मग बसला स्टार्टर, चल र पिंट्या मिटवू आपल्या डिस्को डान्सिंग खाजला. डॉल्बी वाल्या बोलावं माझ्या डीजेला, डीजेला. डॉल्बी वाल्या बोलावं माझ्या डीजेला, डीजेला. डॉल्बी वाल्या बोलावं माझ्या डीजेला, डीजेला. डॉल्बी वाल्या बोलावं माझ्या डीजेला. Bounce the music and me get it all around. Beat it up and me beat up the sound. अरे वराडी नसून वराती मंदी हा घुसतो नाचाया, आणि झिंगून झिंगून नाचला हा नुसतं लागू दे वाजाया. आला मिरवणुकीत भावड्या, कधी दांडिया खेळतोय भावड्या, अंडी फोडाय वर गोविंदा, खाली नाचून घेतोय भावड्या. टांगा पलटी सुटले घोडे, पॅन्ट फाटून तुटले जोडे, गिरक्या घेतो काढून सजला, घेतो सोडून लाजेला. डॉल्बी वाल्या बोलावं माझ्या डीजेला, डॉल्बी वाल्या बोलावं माझ्या डीजेला, डॉल्बी वाल्या बोलावं माझ्या डीजेला. परत यूज. आत्तापासूनच शुभेच्छा आणि वाटतं बघतं. जोरदार टाळ्या भाऊ कदम यांच्यासाठी. सैराटची ही प्रेमकथा सगळ्यांना आवडली आणि सगळ्यांना आपल्या जवळची वाटली, कारण प्रत्येक माणूस आयुष्यात प्रेमात पडतोच. प्रेम हे तर जगण्याचं कारण आहे माणसाच्या. पण बऱ्याच वेळेला असं होतं की माणसं प्रेमात पडतात, लग्न करतात, पण घरचे खरंच ॲक्सेप्ट नाहीत करत. आज इथे 2 अशी कपल्स, 2 जोड्या मी आमंत्रित केलेल्या आहेत, ज्यांच्या आयुष्यात सुद्धा एक वेगळा सैराट आहे. तर पहिल्या जोडीला आपण आमंत्रित करूयात, दीपक वायकर आणि अश्विनी वायकर यांना. आणि यानंतर आमंत्रित करतो मी दुसऱ्या फॅमिलीतल्या जोडीला, देवेंद्र कांबरे आणि भक्ती कांबरे. यांच्या आयुष्यात सुद्धा एक वेगळी कथा आहे. ती काय कथा आहे? दीपक, तुमच्यापासूनच सुरुवात करतो. नमस्कार, माझं नाव दीपक वायकर आहे. माझी मिसेस अश्विनी वायकर. आमचं लव्ह मॅरेज झालं. ही 10वीत असताना आमच्या इथनं चौकातनं जायची. मला आवडायची तेव्हापासून. मी तिला बघायचं लांबनो, मग प्रपोज केला, डेअरिंग केली सर. अच्छा. समाजाचा प्रश्न होता, त्यांनी विरोध केला, आम्हाला पळून जायला लागलं. 2 महिने कर्नाटकमध्ये राहिलो आम्ही. तुम्ही कर्नाटकमध्ये राहिला होता? कर्नाटकमध्ये मी गोकाकमध्ये राहिलो, कौजुलगे गावात. आज माझ्या लग्नाला 22 वर्ष झाले. मुलगा 12वीत आहे, मुलगी 12वी पासून आता इंजिनियरचं काम करते. वा. असा आता आमचा संसार सुखाचा चाललाय सर. वा वा. मग आता दोन्ही फॅमिलीजनी ऍक्सेप्ट केलं का? ॲक्सेप्ट केलं सर त्यांनी मला आत्ता. वा वा.